28 जानेवारी महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी काळा दिवस. अपघाताची माहिती समोर आलीच पाहिजे. आमदार रोहित पवार यांची मागणी. 28 जानेवारीला डीजीसीएचा अहवाल कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. डीजीसीए कडून कारवाईचा फक्त दिखावा. आमदार रोहित पवारांचे आरोप. 2 दिवसात आणखी एक पत्रकार परिषद घेणार. डीजीसीएच्या अहवालावर पत्रकार परिषद बोलणार. आमदार रोहित पवारांनी दिली माहिती. टीडीपीच्या खासदाराकडून वेसारला वाचवलं जातं. वेसार कंपनीची चूक असेल तर डीजीसीए पण चुकीचीच. डीजीसीए विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार करणार. आमदार रोहित पवारांचा. राममोहन नायडूंकडून एसा कंपनीची पाठराखण. राममोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी करणारच. आमदार रोहित पवारांचं विधान. अपघाताचं सत्य बाहेर आलंच पाहिजे. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोवर शांत बसणार नाही. अपघाताच्या सत्यासाठी पाताळात जावं लागलं तरी जाईल. आमदार रोहित पवार यांचं विधान. रोहित पवारांचा मला अभिमान वाटतोय. रोहित पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास चौकशी व्हावी. चौकशीतून आणखी माहिती समोर येईल. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं वक्तव्य. शरद पवारांनी राज्यसभेवर जावं. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत मित्रपक्षांशी मी चर्चा करेन. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली इच्छा. मवियाचे 3ही पक्षांचे सदस्य निवृत्त होणार आहेत. 3ही पक्षांना वाटतंय आपला उमेदवार असावा. मवियात मतभेद नाही. संजय राऊतांनी दिली माहिती. पुणे पोलीस भरतीमध्ये प्रशासकीय गोंधळ. शासकीय उंचीचं प्रमाणपत्र नाकारल्याचा दावा. मोजमाप यंत्रणेवर उमेदवारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क